नमस्कार. दिनांक 14 एप्रिल. कथेचं शीर्षक आहे मदारास फटके मारणार आहोत. मैदर्गीच्या मदार जमादार हा तुरुंगात अधिकारी होता. एकदा एक कैदी नजर चुकवून पळाला. त्याची तोहमत येऊन मदार जमादारास फटक्यांची शिक्षा ठोठावली गेली. महाराजांनी त्वरेने मैदर्गीस जाऊन मदाराची सुटका केली. पळून गेलेला कैदीही सापडला. मदारावर महाराजांनी कृपा केली व त्याचा योगक्षेम चालवण्याचा आशीर्वादही दिला. मानवी देह हा एक तुरुंगच आहे. या तुरुंगात कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये, अंतःकरणे, कुंडलिनी शक्ती, षटचक्रे, विषयविकार, वासना हे सारे कैदी आहेत. जीव हाही त्यातीलच कैदी आहे. फक्त त्यास बढती देऊन वॉर्डन अधिकारी केलेले आहे इतकेच. या कथेतील मदार जमादार हा कैद्यावर देखरेख करणारा वॉर्डन अधिकारी म्हणजे जीव आहे. या सर्व कैद्यात अत्यंत व्रात्य, त्रासदायक, चुगलखोर आणि अनावर कैदी म्हणजे मन होय. मानवी देहाचा तुरुंग, त्यातील कैदी, वॉर्डन जीव यावरचा जेलर अधिकारी म्हणजे प्रारब्ध होय. या कथेतील जेलर तात्यासाहेब एलूर हे या प्रारब्धाचे प्रतीक आहे. वॉर्डन हा कैदींपैकीच एक सुधारलेला कैदी असतो. तो जीव तसा साधाभोळाच असतो. त्याच्या ताब्यातून पळालेल्या कैदी म्हणजे मन होय. हा कैदी सतत तुरुंगाबाहेरच्या जगात भटकण्यासाठी आतुरलेला आणि आसुसलेला आहे. जीवाने कितीही काळजीपूर्वक लक्ष ठेवले तरी हा कैदी पळून जाण्यात यशस्वी होतोच. जीवाचा तसा काही प्रत्यक्ष दोष, अपराध नसतो किंवा मनाच्या पळून जाण्यात त्याचा सहभागही नसतो. मन अनावर आहे, त्याला याचा काही इलाज नसतो. वॉर्डन झाला तरी तो एक कैदीच. तो कलंक त्याच्यावर असल्याने तो दोषी ठरवला जातो व प्रारब्ध जेलर त्याला फटक्यांची शिक्षा फरमावतो. खरे तर जीवाला ताकीद, समज देऊन पळालेल्या कैद्यास म्हणजे मनास जेरबंद करणे आवश्यक असते. पण मनासारखा व्रात्य, अनावर कैद्याच्या अपराधाची शिक्षा जीवाच्या कपाळी येते. या जीवावर सद्गुरु राजाचे लक्ष असते. प्रारब्धाने जीवाला दिलेली शिक्षा त्याला अन्यायकारक वाटते. सद्गुरु जीवाची सुटका करण्यासाठी धावून येतो. सद्गुरूचे धावून येणे प्रारब्धाला आवडत नाही. तो कर्माला शिक्षा अंमलात आणण्यास फरमावतो. पण देवापुढे म्हणजे सद्गुरु राजापुढे कर्माचे हात बांधलेले असतात. कर्म शिक्षा अंमलात आणण्यात हतबल ठरते. सद्गुरु राजा जेलरची म्हणजे प्रारब्धांची खरडपट्टी काढतो व जीवाची सुटका करतो. तोवर पळून गेलेले ही मन सद्गुरु राजाच्या कडक बंदोबस्तामुळे परत येते. जेलर म्हणजे प्रारब्ध, वॉर्डन म्हणजे जीव व कर्म म्हणजे फटके बहादर आणि कैदी म्हणजे मन असा सारेच जण सद्गुरूंपुढे शरणागत होतात. या सर्व यातायातीमुळे वॉर्डन म्हणजे जीव विटून जातो व नको ही देहाच्या कारागृहाची नोकरे असे म्हणून उपरती होऊन स्वेच्छा निवृत्ती पत्करतो. सद्गुरू राजाही त्याच्या योगक्षेम चालवण्याचे वचन देतो व त्याला आपल्या जवळ ठेवतो. या कथेतील रूपक असे मजेशीर आहे. धन्यवाद.